आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। देशाचं राजकारण एसआयआरच्या मुद्द्यावरून तापलेलं पाहायला मिळतंय। एसआयआरवरून धादांत खोटं पसरवलं जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलाय। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधींचा विजय आणि नंतर सोनिया गांधींचं देशाच्या नागरिक होण्याआधीच मतदार यादीमधलं नाव ही सर्वात मोठी वोट चोरी असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलाय। तसंच उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी मतपेढीचं राजकारण केल्याचा घणाघातही अमित शहानी केलाय। राहुल गांधींचे सर्व आरोप अमित शहानी फेटाळून लावलेत। वोट चोरीच्या आरोपांवरून सभागृहामध्ये जोरदार गदारोळ झाला आणि यानंतर संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केलाय। देश का प्रधानमंत्री तय करना था। तय कौन करना था? तो उस वक्त के जितने प्रांत थे इसके कांग्रेस के अध्यक्ष होंगे, उनके एक एक वोट से तय होना। अब 28 वोट श्री सरदार पटेल को मिले और 2 वोट जवाहरलाल नेहरू जी को, और साहब प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने। मान्यवर दूसरे प्रकार की वोट चोरी और नैतिक तरीके से चुनाव, ऐसी वोट चोरी भी भूतकाल में एक बार हुई। श्रीमती इंदिरा गांधी रायबरेली से चुनी गई। इलाहाबाद हाईकोर्ट में श्री राजनारायण पहुंचे कि चुनाव नियमों के अनुसार नहीं हुआ। इलाहाबाद हाईकोर्ट ने ये तय कर दिया कि श्रीमती गांधी ने उचित तरीके से चुनाव नहीं जीता है, हम इसको रद्द कर दें। वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं माननीय, और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहांच्या लोकसभेमधल्या भाषणाचं कौतुक केलंय। गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण अप्रतिम होतं। ठोस तथ्यांसह त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेचे विविध पैलू मांडलेले आहेत। आपल्या लोकशाहीची ताकद अधोरेखित केली आहे आणि विरोधकांच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केलाय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। दरम्यान अमित शहा यांनी संसदेमध्ये साला असा शब्द वापरला, हे त्यांच्या मतदान चोरीबद्दलच्या भीतीला आणि बेईमानीला उघडपणे दर्शवतं, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलाय। लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेमध्ये जोरदार हंगामा झालाय। लाडकीचा श्रेयवाद आणि नंबरवरून घमासान असं काहीसं चित्र दिसून आलंय। विधानसभेमध्ये पुन्हा 2 नंबरवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टोलेबाजी केली आहे। लाडक्या बहिणींबाबत आम्ही एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं जयंत पाटील म्हणालेत। मात्र 2 नंबर हा 2 नंबरच असतो असा टोला देखील जयंत पाटलांनी शिंदेंना लगावलाय। तर आमचं ठरलं आहे, आम्ही कधी 1 नंबर तर कधी 2 नंबर असतो असं शंभूराज देसाई म्हणाले। सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेब, असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही। 1 नंबर हा 1 नंबरच असतो। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार। योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस असून पुरवणी मागण्यांवरील चर्चा अपेक्षित आहे। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर आरोप होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भातली लक्षवेधी सूचना काल उत्तर न मिळाल्यानं पुढे ढकलण्यात आलेली होती। ही लक्षवेधी आज पुन्हा सभागृहामध्ये मांडली जाणार असून यावर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सत्ताधारी आमदार बोलतील। विधान परिषदेमध्ये आज 260 अन्वये सुरू असलेल्या चर्चेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची संधी मिळेल। तसंच आज खास बैठक आयोजित करण्यात आली असून विविध लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये मांडल्या जातील।
उद्धव ठाकरे आज अधिवेशनाला हजर राहणार आहेत. ठाकरे आज विधान परिषदेमध्ये उपस्थित राहतील. मागील 3 अधिवेशनांपासून प्रलंबित असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांची चर्चा करतील का, याकडे लक्ष असेल. विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्यामुळे ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याशिवाय उद्धव ठाकरे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सदस्यांची भेट घेतील. त्यांच्या भेटींमुळे विरोधी पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. आणि आता बातमी आहे महायुती संदर्भातली. महायुतीच्या सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलंय. आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत चर्चा होणार आहे. यासोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक नागपूरमध्ये पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांच्या अडचणी समजून घेतील. यासोबतच आगामी काळामधल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचाही आढावा घेतील. सध्या अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याबाबतचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. राज्यामधल्या महापालिकांच्या निवडणुका 16 किंवा 17 डिसेंबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार याद्यांच्या सुधारित कार्यक्रमानुसार 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल आणि त्यामुळे 29 महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं पेच निर्माण झालाय आणि त्यामुळे 15 डिसेंबरला महापालिकेसाठी अंतिम यादी जाहीर झाली की निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून लढायचं की स्वबळावर, हा निर्णय त्याच्या ठिकाणच्या नेत्यांवर सोडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या भाई जगताप यांनी दिली आहे. तर सोलापुरामध्ये मनसेला मवियात घेतल्याचं माहिती नसल्याचे भाई जगतापांनी म्हणलंय. त्या ठिकाणच्या वरिष्ठांना विचारून निर्णय घेण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगितल्याचं भाई जगतापांनी सांगितलंय. पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही हा निर्णय सगळ्यांनी एकत्रित बसून घेतला होता की आम्हाला महाविकास आघाडी आमची होतीच, परंतु स्थानिक लेवलवर जर तिथले कार्यकर्ते काही गोष्टी जर ठरवत असतील तर त्यांना ते अधिकार जरी दिले नसले तरी त्यांनी ते आपल्या नेत्यांबरोबर चर्चा करूनच तो निर्णय घ्यायचा. अशा पद्धतीचा निर्णय हा आमचा जेव्हा आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनिताला आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला. मुंबईच्या बाबतीत सुद्धा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा झाला. त्यामुळे मला तिथे काय निर्णय झाला याची मला कल्पना नाही. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित आले तरी त्यांना सोलापूर महापालिकेसाठी 100 उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा भाजपचे स्थानिक आमदार देवेंद्र खोटे यांनी केलाय. तर काँग्रेसचे आधीही ताकद त्यांच्याकडे राहिलेली नाही आणि त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जरी एकत्र निवडणूक लढले तरी सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास खोटे यांनी व्यक्त केलाय. काही वज्रमूठ वगैरे भक्कम होत नाहीये. काँग्रेस हा राष्ट्रीय जुना पक्ष असताना काँग्रेस पक्षाला स्वतःचे 100 उमेदवार मिळत नसल्यामुळे काँग्रेसला इतर पक्षाला सोबत घ्यावं लागतंय. फक्त मनसेच नाही तर काँग्रेसने सगळ्याच सोलापुरातल्या उरलेल्या सगळ्या पक्षांना एकत्रित घेतलेला आहे आणि याचा भाजपाला काही फरक पडेल असं मला व्यक्तिगत वाटत नाही. लातूर महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चेबंधणी सुरू केली आहे. लातूरमधील भाजपचे माजी महापौर आणि माजी उपमहापौर यांनी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षप्रवेश झाल्यामुळे लातूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. सांगोल्यामध्ये अखेर उर्वरित 2 जागांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे आणि त्यामुळे दोन्ही जागा या बिनविरोध झाल्यात. भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध आल्यात तर शिवसेनेकडून राणी माने या बिनविरोध निवडून झाल्यात. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकारांना उमेदवारांनी अर्ज दाखल मागे घेतल्यामुळे दोन्ही जागा बिनविरोध झाल्यात. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केलाय. भाजप आणि पालकमंत्री यांच्याबाबत झालेले गैरसमज दूर झाल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय. तर जयकुमार गोरे यांच्यामुळे सांगोला नगरपालिकेमध्ये आज भाजप आणि शिवसेनेची एक जागा बिनविरोध आल्याचंही शिंदेच्या सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय. तर दीपक साळुंखे यांच्यासोबत आयुष्यात कधीही युती करणार नसल्याची घोषणाही शहाजी बापूंनी केली आहे. तर 21 तारखेला सांगोल्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचंही शहाजी बापूंनी म्हटलंय. आम्ही एक सेनेला आणि एक भाजपला जागा घेऊ. कालच्या निवडणुकीत भाजप सेनेची दरी निर्माण झाली होती.
होती ती पुन्हा भरून काढली आणि यापुढे हे दोन्ही पक्ष एकजुटीनं काम करणार. मला निवडणुकीत एकटं पाडलं बिडलं असं काय झालं नव्हतं, परंतु दीपक साळुंखे पाटलांनी ज्यावेळी त्यांना घेण्यात आलं त्यावेळी मी एकटा बाजूला झालो, कारण त्यांच्या बरोबरची युती मला इथून पुढे जीवनात कधी परवडणारी नाही. भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B मधून भाजपचे परीक्षित बराटे बिनविरोध निवडून आलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजपचे परीक्षित बराटे हे बिनविरोध निवडून आलेत. दरम्यान 2 डिसेंबरपूर्वी भुसावळ नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. तिकडे पाथर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नगर परिषद निवडणुकीमधून माघार घेतली आहे. भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होणार होती, मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे आता दुरंगी लढत होणार आहे. वाशिम नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी एकही अध्यक्षपदाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे अध्यक्षपदासाठी 8 उमेदवार, सदस्यपदाच्या 32 जागांसाठी 170 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. विरोधकांच्या दुबार मतदारांवरून सुरू असलेल्या टीकेवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबार मतदार नको ही भाजपची भूमिका आहे, मात्र ठाकरे केवळ हिंदू दुबार मतदारांवर शंका घेतात अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये 16,000 दुबार मतदार असल्याचे बन यांनी म्हटलंय. आम्ही देखील दुबार मतदारांबद्दल शंका घेतली होती. स्वतः आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला होता. आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये जवळपास 16,000 दुबार मतदार असल्याचा दावा स्वतः आदित्यजी ठाकरे यांनी देखील केला होता. आमचं देखील म्हणणं आहे की दुबार मतदार हे लोकशाहीसाठी घातक आहेत आणि दुबार मतदार निश्चितपणे हटवले पाहिजे आणि मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे. मतदार याद्यांमध्ये असलेल्या प्रचंड घोळामुळे मतदार यादींवर हरकती घेण्यास विरोधक वारंवार निवडणूक आयोगाकडे मागणी करत होते आणि त्यानुसार निवडणूक आयोगानं मुदतवाढही दिली होती आणि त्यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यालाही निवडणूक आयोगानं 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र 15 डिसेंबरला मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि त्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. 5 दिवसांची मुदतवाढ दिल्याबद्दल निवडणूक आयोगाची आरती करायला पाहिजे असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. मला असं वाटतं महापालिकेचे जे कामगार आहेत ज्यांना विचारायला माहीतच नाही त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना ती घरं सापडत नाही, त्यांना ते काहीच सापडत नाही आणि मग ते आमच्या शाखेत येतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात, भाऊ तुम्ही ऑब्जेक्शन घेतले कुठे ते आम्हाला दाखवा. अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची आहे. म्हणून म्हटलं 5 दिवसाची त्यांनी जी मुदतवाढ दिली आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि एखादा अभिषेक वगैरे त्यांच्यावर करायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं महापालिकेचे शिंदेच्या शिवसैनिकांनी अंबादास दानवेंच्या पुतळ्याला जोडे मारत दहन केलंय. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी आक्रमक होत शिवसैनिकांनी हे कृत्य केलंय. यावेळी अंबादास दानवेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. रायगडमध्ये ठिकठिकाणी अंबादास दानवेंच्या विरोधात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांची प्रतिमा जाळली आहे आणि त्यानंतर आता अलिबागमध्ये शिवसैनिकांनी पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन अंबादास दानवे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर दळवींची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केनी आणि अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरेंच्या राजकीय मनोमिलनाकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच संपूर्ण ठाकरे कुटुंब काल पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होता अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा. शनिवारी दिल्लीमध्ये पार पडलेल्या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तर काल मुंबईमधल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन पार पडलं आणि यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य, अमित, रश्मी आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होते. या निमित्तानं ठाकरे कुटुंबातला वाढलेला जिव्हाळा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. राज ठाकरेंचा नातू कियांशी आदित्य ठाकरे हे खेळताना दिसले. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राजधानीमध्ये दिग्गज एकवटलेत. विशेष म्हणजे अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली आहे. त्यासोबतच उद्योगपती गौतम अदानी तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेक खास पाहुणे एकवटलेत.
12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीमध्ये वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. भाजप, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी आयोजित खास कार्यक्रमाला हजेरी लावली. या प्रसंगी लोकसभेमधले विरोधक नेते हे राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये रेवंत रेड्डी यांनी त्यांची भेटही घेतली आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहिलेले नाहीयेत आणि त्यांनी प्रकृतीची कारणं सांगत चौकशीला गैरहजर राहण्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते सोमवारी चौकशीला हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार आहे. तिला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला. दरम्यान या प्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी मांडली आहे. जमीन प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीनं अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हा सवाल केला आहे. दरम्यान मुंडवा जमीन प्रकरणी योग्य ती चौकशी होईल आणि यामध्ये कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं, मी आता कार्यक्रमात होतो. पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सत्र न्यायालयानं दणका दिलाय. खडसेंचा दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरींचाही अर्ज फेटाळून लावण्यात आलाय. आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असं निर्वाळा कोर्टानं दिलाय. खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय. राज ठाकरे आज ठाणे कोर्टामध्ये हजर राहतील. कल्याण येथील रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या केस संदर्भात सुनावणी होणार आहे. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. याच प्रकरणी ठाणे कोर्टामध्ये राज ठाकरे उपस्थित राहतील. नाशिकच्या तपोवन परिसरामधल्या वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केलाय. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळतं आणि त्यामुळे कुंभमेळा हा जरी समाज हिताचा आणि राष्ट्रहिताचा असला तरी त्यासाठी झाडं तोडू नयेत असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय. तर फारच आवश्यकता असल्यास छोटी झाडं तोडा, मात्र मोठ्या झाडांना तोडू नका अशी विनंती अण्णा हजारे यांनी केली आहे. कुंभमेळा जर समाज आणि राष्ट्रहितासाठी असेल तर झाडं तोडणं कितपत बरोबर आहे. झाडं तोडल्यामुळं किती नुकसान होतं, राष्ट्रीय नुकसान होतं, प्राण्यांचं नुकसान होतं, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं नुकसान होतं. म्हणून अशी मोठी झाडं तोडू नये. गरज असेल तर छोटं छोटं कुठं काय वाटत असेल तेवढ्यालाच, मोठी झाडं कधी तोडू नये. नाशिकमध्ये साधुग्राम परिसरामधल्या वृक्षतोडीचा मुद्दा चिघळलेला असतानाच शेतकरीही आक्रमक झालेत. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी 1000 ते 1200 एकर जागा आरक्षित करण्याचा महापालिकेचा मानस आहे आणि यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी भूसंपादनाला जोरदार विरोध दर्शवला असून 1 इंचही जमीन देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. यापूर्वीही प्रशासनानं जमिनी घेतल्या पण योग्य मोबदला न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी